योग्य विडिओवरती तुम्ही क्लिक केला तर आता तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा नाही झाला, 21वा हप्ता, तर याबाबत आता सरळ 2 मिनिटात ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. नाही जमा झालं तर ई-केवायसी कशी करायची तर ते आपण पाहूया. तर आता त्याच्यानंतर pmkisan.gov.in pmkisan.gov.in वेबसाईट नोट करून घ्या. pmkisan.gov.in वेबसाईट आहे. ही वेबसाईट ओपन करा. पहिले ओपन केल्या. आता ओपन केल्यानंतर ई-केवायसी या प्रक्रियेवर क्लिक करा. आता क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका. त्याच्यानंतर आवश्यक जे माहिती राहील, आवश्यक माहिती भरा. त्याच्यानंतर ओटीपी येईल, ओटीपी भरा. त्याच्यानंतर ओटीपी फिल केल्यानंतर तुमची जे प्रोसेस होईल, तर हे बघा. सर्वात पहिले काय करा, तुमच्या मोबाईलमध्ये ही वेबसाईट उघडा. pmkisan.gov.in 2 मिनिटात pmkisan.gov.in वेबसाईट चालू करा. आपल्यासोबतच चालू करा. त्याच्यानंतर ई-केवायसी पर्यायावर तुम्ही क्लिक करा. ई-केवायसी हे झालं पहिलं. त्याच्यानंतर ई-केवायसी पर्यायावर क्लिक केला. तुमचा आधार क्रमांक टाका. जे आवश्यक माहिती आहे ते आवश्यक माहिती भरा. त्याच्यानंतर ओटीपी टाका. ओटीपी टाकानंतर त्याच्यानंतर संपूर्ण जे माहिती राहील तिथं ती माहिती तुम्हाला भरावी लागेल. त्याच्यानंतर जर तुमचा ओटीपी पडताळणी झाली त्याच्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. 2 मिनिटाची प्रक्रिया होती. तर आता संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया की पीएम किसानचा जो 21वा हप्ता आहे, पीएम किसानचा 21वा हप्ता बघा. पीएम किसान 21वा हप्ता पीएम किसान निधी योजनेचा 21व्या हप्त्याबाबत आपण चर्चा आता इथं करणार आहोत. आता जर बघा, आता समोरचा महिना लागणार आहे. आता ऑक्टोबर संपल्यानंतर नोव्हेंबर, तर आता हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार असून आता शेतकऱ्यांना कोणता फायदा मिळेल ते जाणून घेऊया. आता देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता निघून येत आहे. कारण की प्रधानमंत्री सन्मान किसान निधी योजनेचा, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. 21वा हप्ता लवकरच जाहीर होण्याची आता शक्यता आहे. तर आता या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. म्हणजे संपूर्ण वर्ष जर पकडला आपण 6,000ची संपूर्ण जे मदत दिली जाते. तर आता प्रत्येकी 2,000 रुपयांचा 3 हप्त्यांमध्ये वितरित केला जातो. 2,000 म्हणून आता हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. तर आता काय होते की दिवाळीच्या दिवशी सरकार शेतकऱ्यांनाही भेट देईल असा अंदाज होता, परंतु काही कारणास्तव हा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, तर बघा, तर हा जो हप्ता होता बघा, दिवाळीच्या दिवशी सरकार शेतकऱ्यांना ही भेट देईल असा अंदाज होता, परंतु असे आले की आता जो हा हप्ता आहे 21वा हप्ता आहे, तर हा 21वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हस्तांतरित केला जाऊ शकतो. मात्र सरकारने याबाबतची तारीख जी आहे ते अजूनही जाहीर केली नाही. असं म्हणजे अंदाज आहे की हा जो हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतो. तर आता बघा, ज्या शेतकऱ्यांच्या आधार ही केवायसी पूर्ण केले आहे आणि ज्यांची बँक खाती आधारशी जोडलेली आहे त्यांनी त्यांच्या खात्यात पुढील 2,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. आता मात्र ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांच्यासाठी त्यांचा हप्ता विलंबित होऊ शकतो, म्हणजे उशिरा त्यांना मिळू शकते. तर आता आपण सांगितलं की सर्वात पहिले सांगितलं आपण प्रक्रिया, ई केवायसी प्रक्रिया कशी करायची हे आपण सांगितलं पहिलेच. पुन्हा एकदा सांगून घेऊया. तुमच्या मोबाईलवरती pmkisan.gov.in ही वेबसाईट तुम्ही ओपन करा. आता ओपन केल्यानंतर तुम्हाला होम पेज दिसेल. होम पेज वरती तुम्ही ई केवायसी पर्याय राहते, त्या पर्यायावर तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर आवश्यक जी माहिती राहील ती आवश्यक माहिती टाका. त्याच्यानंतर तुमचा नोंदणीकृत जो मोबाईल क्रमांक राहील त्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी जाईल, तो ओटीपी टाका आणि जे आवश्यक संपूर्ण माहिती तिथं विचारेल ते तुम्ही प्रॉपर योग्यतेने भरा.
तर आता ओटीपी भरल्यानंतर, ओटीपी टाकल्यानंतर, पडताळणी झाल्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. तर बघा आता बघा, त्याच्यानंतर फसवणूक किंवा बनावटगिरी रोखण्यापासून खऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान किसान निधी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, म्हणून सरकारने ही नवीन ई-केवायसी जी प्रक्रिया आहे हे सुरू केलेली आहे. म्हणूनच सरकारने आधार कार्ड ई-केवायसी अनिवार्य केले. तुमचे ई-केवायसी जर पूर्ण झाले नसेल तर तुमचे नाव लाभार्थी यादीमधून काढले जाऊ शकते आणि तुम्हाला 2000 रुपयांचा पुढील जो हप्ता उशीर होऊ शकते. म्हणून तुम्ही लवकरात लवकर पीएम किसान योजनेचा लाभार्थी असाल तर तुम्ही आजच लवकरात लवकर ई-केवायसी तुमची प्रक्रिया पूर्ण करा. यामुळे काय होईल की आता नोव्हेंबर महिना लागायला काही दिवसच बाकी आहेत. तर तुमची ई-केवायसी जर प्रक्रिया पूर्ण झाली तर पहिल्याच आठवड्यात 21व्या हप्त्यात जमा होण्याची शक्यता आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती कव्हर केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.